नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। जीएमसी सोलापूर भरतीची जाहिरात आलेली आहे, ज्याची परीक्षा पद्धती टीसीएस अंतर्गत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे। तर यामध्ये टीसीएसचा नेमका अभ्यासक्रम काय आणि नेमकं कशा प्रकारे नियोजन असलं पाहिजे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। कारण की तुम्हाला अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमाचं नियोजन कशा प्रकारे केलं तर आपल्याला पहिल्या प्रयत्नामध्ये पोस्ट मिळू शकते। त्यासाठी ज्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळवायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की जीएमसी संदर्भामध्ये की याचं पेपरचं परीक्षा काठीण्य पातळी दिवसांदिवस बदलत चाललेले, तर या संपूर्ण बदलत्या पॅटर्न नुसार अपडेट स्वरूपाच्या नोट्स आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍप वर उपलब्ध आहे। यामध्ये तुम्हाला मराठी, त्यानंतर जीएस जीकेचा घटक, त्यानंतर इंग्लिश व्होकॅब्युलरी, तसंच इंग्लिश ग्रामर आणि जे काही आता जे काही जीएमसी नांदेड, छत्रपती संभाजीनगर इतर ज्या काही जीएमसीच्या परीक्षा झाल्या त्या संपूर्ण परीक्षांचे पीवायक्यू सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला अत्यंत मोफत मध्ये मिळणार आहे। तुम्हाला हे जॉईन करण्यासाठी त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। फीस मात्र अत्यंत नाममात्र 49 रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण प्राप्त होणार आहे। आता आपल्याला माहिती आहे की परीक्षेचं स्वरूप जर बघितलं आपण की परीक्षा कोण घेणार आहे, टीसीएस मार्फत ही तुमची परीक्षा घेतली जाईल। की परीक्षेचं स्वरूप बघता 100 क्वेश्चन तुम्हाला 200 मार्कांसाठी असतील, 200 मार्कांसाठी या ठिकाणी असणार आहे। मग यामध्ये तुम्हाला विषय पहिला आहे मराठी, तुम्हाला 25 प्रश्न जे की तुम्हाला 50 मार्कांसाठी असतील। बघा मराठी तुम्हाला आहे, त्यानंतर इंग्रजी सुद्धा सेम असेल, त्यानंतर पुढचा जीके जीएसचा घटक याच्यामध्ये सुद्धा सेम मार्क, त्यानंतर मॅथ रिजनिंग लक्षात घ्या काय मॅथ रिजनिंग इथं सुद्धा तुम्हाला काय हे तुम्हाला 25 प्रश्न असे एकूण तुम्हाला 100 प्रश्न लक्षात घ्या 100 प्रश्न तुम्हाला 200 गुणासाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे। मग यामध्ये कोणते घटक येतं तर ते आपल्याला इथं पाहायचे आहेत। पहिला घटक आहे की मराठीमध्ये कोणते विषय बघा कोणते टॉपिक येतं, तर यामध्ये आपल्याला करताना पहिलं की परीक्षा जी आहे तर ही काय HSC म्हणजे काय 12वी ज्यांची झाली तर 12वी लेवलची ही परीक्षा आहे। यामध्ये मराठीमध्ये व्याकरणावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, ज्यामध्ये वाक्यरचना, शब्दार्थ काय असते शब्द, त्यानंतर प्रयोगावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्यानंतर समानार्थी शब्द कोणते, विरुद्धार्थी शब्द कोणते, हे घटक चांगले बारकाव्याने करायचे होते। कारण की 25 प्रश्न 50 मार्कासाठी विचारले जाणार। त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी आहे, वाक्यात उपयोग, इतर गोष्टी हे तुम्हाला असणार आहे। त्यानंतर उतार्यावर प्रश्न असतील लक्षात घ्या 5 मार्कासाठी उतारा असतो। उताराचे प्रश्न चांगल्या प्रकारे वाचन सर्वांसला सहजरित्या आपल्याला त्या ठिकाणी सुटतात, म्हणजे चांगल्या प्रकारे स्कोरिंग साठी मराठी विषय आहे। त्यानंतर वाक्य पृथक्करण, त्याचे प्रकार कोणते, लेखक व कवीची टोपण नावे कोणते, बघा लेखक कोणत्या लेखकांना काय कोणत्या कवीचे कोणते नाव आहेत हे सुद्धा या ठिकाणी आहे। त्यानंतर समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी आणि त्यांचे घरे, कशाला कोणतं घर म्हणतं जातं, सभेला काय असतो, कशाचा काय असतो, शब्दसमूह, हे तुम्हाला संपूर्ण 25 प्रश्न तुम्हाला 50 मार्कासाठी या ठिकाणी विचारले जाणार। एवढे घटक चांगल्या प्रकारे केले तर या ठिकाणी सहजरित्या तुम्हाला 22 ते 24 पर्यंत प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजे, तेव्हाच तुमचा इथं काय निकाल येणार आहे। बघा दुसरा विषय की इंग्रजीमध्ये काय करायचं, बघा इंग्रजीमध्ये ग्रामरवर प्रश्न असतात, एंड प्रिपोजिशन काय, आर्टिकल्स, टेन्स वगैरे असणार। त्यानंतर कॉमन व्होकॅब्युलरी हे सुद्धा आपल्या नोट्स मध्ये कव्हर होईल। सेंटेन्स स्ट्रक्चर कशा प्रकारे वाक्याची रचना असते, त्यानंतर आयडियम अँड फ्रेजेस देन मीनिंग कशामध्ये वाक्य उपयोग केला जातो, त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला काय उतारा असणार आहे। इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन्ही ठिकाणी उतारावर प्रश्न विचारले जातील। त्यानंतर सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन जे आहे इथं सुद्धा विचारा, म्हणजे हे तुम्हाला काय 25 मार्कासाठी 50 मार्कासाठी हे एवढे घटक चांगल्या प्रकारे करायचे। आता राहिला मूळ मुद्दा की जीके जीएस, कोणी पण म्हणते जीके जीएस मध्ये काय करायचं, बघा जीके जीएसचा जो घटक आहे याच्यामध्ये कोणते टॉपिक करायचे, संपूर्ण टीसीएस साठी हेच घटक महत्त्वाचे लक्षात घ्या। संपूर्ण ज्या काही टीसीएसच्या परीक्षा होतात सर्वांसाठी हे घटक अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल चांगल्या प्रकारे करून जायचा, भारताची राज्यघटना, त्यानंतर महाराष्ट्राचे भारताचे नागरीकरण काय, प्रसिद्ध पुस्तकं, कोणत्या व्यक्तीने कोणतं लेखक पुस्तक प्रसिद्ध आहे, त्यानंतर प्रसिद्ध दिवस कोणते, कोणत्या दिवसासाठी, मूलभूत संगणक ज्ञान म्हणजे तुम्हाला काय जे काही आपण हे म्हणतो कम्प्युटर विषयी असणारी आयसीटीचा जो घटक आहे तर आयसीटीचे तुम्हाला इथं घटक विचारले जातील, हे सुद्धा तुमच्या आपल्या नोट्स मध्ये संपूर्ण कव्हर केलं जाते। त्यानंतर दुसरं आहे मॅथ आणि रिजनिंग लक्षात घ्या। बौद्धिक चाचणी म्हटल्यानंतर तुम्हाला काय येतो, मॅथ रिजनिंग दोन्ही अभ्यासावं लागते, ज्यामध्ये बुद्धिमापन चाचणी म्हटलं फक्त तुम्हाला रिजनिंगचा अभ्यास करावा लागतो, इथं काय तुम्हाला बौद्धिक चाचणी म्हटली। त्यामुळे संख्याज्ञान आहे, संख्याज्ञानाचे प्रकार कोणते, मसावी काय, लसावी काय, दशांश, अपूर्णांक काय, वर्गमूळ, घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ, काम, वेग, सरळ व्याज, चक्रव्यावर प्रश्न विचारले जातील। त्यानंतर नफा तोट्यावर प्रश्न आहे, वयवारी, वजाबाकी, व्यवहार, अपूर्णांक, घातांक, सरासरी आणि शेकडो आहे, हे जे घटक आहेत हे संपूर्ण घटक तुम्हाला काय गणित मध्ये करायचे आहेत।
कारण की याच्यावर नाही म्हटलं तरी काय, इथं जरी 25 प्रश्न असले 10 प्रश्न तुम्हाला गणितावर विचारले जातील. रिझनिंग मध्ये काय करायचे, क्रमबद्ध मालिका ज्याला लेटर सिरीज म्हणतो, संख्या संचातील अंक शोधणे आहे, समान संबंध किंवा परस्पर संबंध काय, आकृत्यामध्ये अंक शोधणे, व्हेन आकृती, कालमापन, दिग्दर्शक, कॅलेंडर म्हणतो, रांगेवर आधारित प्रश्न आहे, सांकेतिक लिपीवर प्रश्न असतात किंवा भाषेवर प्रश्न असतात, विसंगत पद ओळखा, विधाने, अनुमान, आकृतीच्या आरशातील प्रतिमा आहे, आकृती पाण्याची प्रतिमा कोणती आहे, त्यानंतर दिशा आणि अंतरे, घड्याळ, नातेसंबंध, ओळख, निरीक्षण आणि आकलन, अशा स्वरूपाचे काय या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले, या ठिकाणी काय हे संपूर्ण प्रश्न विचारले जाणार आहेत. बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम लक्षात ठेवायचे, हे संपूर्ण घटकासाठी बेस्ट पर्याय म्हणजे काय, आतापर्यंत ज्या काही TCS ने पेपर घेतले संपूर्ण पेपर चांगले व्यवस्थित इथं अभ्यासाचे, ज्यामध्ये जीएमसी मध्ये जे काही छत्रपती संभाजीनगर, लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर आहे, नांदेडचा नुकताच पेपर झाला, त्याचबरोबर नागपूरचे पेपर झाले, हे संपूर्ण पेपरची PDF आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍप मध्ये मोफतपणे तुम्हाला उपलब्ध आहे. त्याचबरोबर ज्यांनी समजा हे नोट्स घेतल्या, या नोट्स मध्ये सुद्धा तुम्हाला इथं हे PYQ तुम्हाला मोफत मिळणार आहे. तर मित्रांनो, अधिक माहितीसाठी संपर्क करा, जे काही 73 87 50 58 02 या नंबरवर तुम्ही संपर्क साधून अधिक माहिती विचारू शकता. भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नित्याने अभ्यास करा.